नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजची भरती म्हणजेच दिल्ली पोलीस उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल ड्रायव्हर पुरुष याकरता विविध पदांची पदभरती निघाली। या व्हिडिओमध्ये तिन्ही पोस्टची मी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, वय मर्यादा काय असणार आहे, कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत आणि अर्ज कोणत्या प्रकारे करायचा आहे, त्यानंतर तुमची परीक्षेची तारीख काय असणार आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुम्ही अजूनपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत स्वच्छता निरीक्षक या पदांकरता भरती निघाली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची सुद्धा लिंक देणार आहे, तुम्ही ती पण व्हिडिओ नक्की बघा। तर चला आजच्या भरतीकडे वळूयात। तर बघा, पदाचे नाव असणार आहे दिल्ली पोलीसतील उपनिरीक्षक पुरुष या पदाकरता 142 जागा रिक्त आहेत। दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक महिला यासाठी 70 जागा रिक्त आहेत। CAPF मधील उपनिरीक्षक यासाठी 2861 जागा रिक्त आहेत। बघा, शैक्षणिक पात्रता तुमची ही पदवी असणार आहे। वयाची अट काय असणार आहे, 20 ते 25 वर्ष। SC ST 5 वर्षाची सूट देण्यात येणार आहे। OBC साठी 3 वर्ष। तुमचं नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारतभर असणार आहे। बघा, अर्ज करण्यासाठी फी किती द्यायची आहे, जनरल OBC 100 रुपये द्यायचे आहे। SC ST EXSM फी द्यायची गरज नाही आहे। त्यानंतर अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे। त्यानंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख बघा 16 ऑक्टोबर 2025 असणार आहे। तुमची परीक्षा ही नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 मध्ये होणार आहे। तर बघा, आता दुसरे पद हेड कॉन्स्टेबल पुरुष याकरता 370 जागा रिक्त आहेत। हेड कॉन्स्टेबल महिला यासाठी 182 जागा रिक्त आहेत। टोटल 522 जागा हेड कॉन्स्टेबल या पदासाठी आहेत। तर बघा, शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण किंवा ITI कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे। वय मर्यादा 18 ते 27 वर्ष असणार आहे। SC ST 5 वर्षाची सूट देण्यात येणार आहे। OBC साठी 3 वर्ष। नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारतभर। जनरल आणि OBC यासाठी तुम्हाला अर्ज करण्यात फी द्यायची 100 रुपये। ST SC EXSM महिला यांना कोणती फी द्यायची नाही। अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 ऑक्टोबर 2025 असणार आहे। तुमची परीक्षा ही डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 मध्ये होणार आहे। त्यानंतर तिसरा पद ज्यामध्ये दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर हे पद आहे। यामध्ये 737 जागा रिक्त आहेत। शैक्षणिक पात्रता बघा, 12वी उत्तीर्ण आणि अवजड वाहन चालक परवाना असणे आवश्यक असणार आहे। वय मर्यादा 21 ते 30 वर्षे असणार आहे। SC ST 5 वर्षाची सूट देण्यात येणार आहे वय मर्यादामध्ये। OBC साठी 3 वर्ष। नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारतभर असणार आहे। फी जनरल OBC 100 रुपये द्यायची आहे। SC ST EXSM फी द्यायची गरज नाही आहे। अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन असणार आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2025 असणार आहे। तुमची परीक्षा ही डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 मध्ये होणार आहे। तर मी तुम्हाला इथे महत्त्वाचे डॉक्युमेंट सांगते। सर्वप्रथम तुमचा फोटो, आधार कार्ड, सिग्नेचर, जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, तर तुमचं 12वीचं सर्टिफिकेट, 10वीचं सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, ज्याने कोणी ITI कंप्लीट केलं आहे त्याचं सर्टिफिकेट आणि जे कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदाकरता अप्लाय करणार आहेत त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक असणार आहे। हे तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असणार आहेत। मित्रांनो, जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार आहे त्याने नक्कीच फॉर्म भरा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।